नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या एपिसोडचा विषय आहे इक्वेशन आत्मसाक्षात्काराचे. हो, इक्वेशन आत्मसाक्षात्काराचे. आत्मसाक्षात्कार होणं किंवा आत्मज्ञान होणं म्हणजे नेमकं काय? तर त्याचा अर्थ असा आहे की या सर्व ब्रह्मांडाच्या किंवा जगताच्या मुळाशी आधारभूत असलेलं ऊर्जा तत्व किंवा परमतत्व हे एकच एक असून तेच परमतत्व व्यक्तीच्या हृदयामध्ये सुद्धा भरलेलं आहे आणि ते जाणल्यानं परमतत्वाची साक्षात अनुभूती घेणं. बरं का, नुसतं जाणण्यानं ते होत नाही, तर त्या परमतत्वाचा अनुभव घेणं आणि त्याद्वारे आपल्याला कळून चुकणं की ते परमतत्व किंवा ईश्वरीय तत्व किंवा ऊर्जा तत्व हेच माझं साक्षात खरं स्वरूप आहे. हे समजणं म्हणजे आत्मसाक्षात्कार होणं. आता हा आत्मसाक्षात्कार कोणत्या कोणत्या मार्गाने आपल्याला होऊ शकतो? तर त्याच्यासाठी अध्यात्मामध्ये 4 मार्ग सांगितलेले आहेत, प्रमुख असे. कोणते ते? ज्ञान मार्ग किंवा ज्ञानयोग, ध्यान मार्ग किंवा ध्यान योग, निष्काम कर्म मार्ग किंवा निष्काम कर्मयोग आणि भक्ती मार्ग, असे ते 4 प्रमुख मार्ग अध्यात्मानं आपल्याला आत्मसाक्षात्कार होण्यासाठी सांगितलेले आहेत. आता आपण, तुम्ही, आम्ही, एखादी व्यक्ती किंवा कोणतीही व्यक्ती म्हणजे नेमकं कोण आहे? तर त्या व्यक्तीची आपल्याला डेफिनेशन करता येईल का? तर हो, व्यक्ती, तुम्ही, आम्ही, जीव बरोबर शुद्ध परमतत्व जे सगळ्यांमध्येच आहे, सर्वव्यापी आहे, असं शुद्ध परमतत्व अधिक अहंकार रूपी आरसा, बर का, आणि अधिक त्या आरशामध्ये पडलेलं परमतत्वाचं प्रतिबिंब, रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. म्हणजेच काय? व्यक्तीचं समीकरण काय झालं? शुद्ध चैतन्य तत्व म्हणजे बिंब अधिक अहंकार रूपी आरसा अधिक त्या आरशामध्ये पडलेलं परमतत्वाचं प्रतिबिंब किंवा रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. म्हणजेच आपण सगळेच जण बिंब आणि प्रतिबिंब या दोघांचं मिश्रण आहोत. आता प्रतिबिंब म्हणजे नेमकं काय? काय आहे ही संकल्पना? तर छांदोग्य उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की परमतत्व, ऊर्जा तत्व हे जर सर्वव्यापी आहे, अगदी अणु रेणूमध्ये, जगतामध्ये सगळीकडे ते व्यापलेलं आहे, असं जर आहे, तर मग ते पुन्हा कसं काय व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करेल? नाही का? ते जर सर्वव्यापी आहे तर परत ते शरीरामध्ये प्रवेश कसं करतं? तर त्याला छांदोग्य उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की व्यक्तीच्या शरीरामध्ये जे परमतत्व, त्याची जी एंट्री आहे ती डायरेक्ट एंट्री नाही. का? कारण ते ऑलरेडी सर्वव्यापी आहेच. तर ती अप्रत्यक्ष, इनडायरेक्ट एंट्री आहे. म्हणजे असं की ते एक स्पेशल मॅनिफेस्टेशन आहे. आपल्या शरीराअंतर्गत मनामध्ये त्या परमतत्वाचं प्रतिबिंब पडतं आणि ती मनाची एक स्पेशल क्वालिटी आहे. कसं आहे ना, की एका उदाहरणाने आपण स्पष्ट करूया. सूर्यप्रकाश सगळीकडेच पसरतो, दगडावर, खडकावर, पठारावर,
तसाच तो तलावामध्ये नदीमध्ये सुद्धा पडतो. आता सगळीकडे जरी तो पडत असला तरी दगडावर त्याचं प्रतिबिंब उमटत नाही. हा, पण तलावातील पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब तयार होतं. अगदी त्याचप्रमाणे मनाचा हा गुणधर्म आहे की परमतत्व जे शरीरामध्ये आहे त्याचं प्रतिबिंब मनामध्ये पडून मन प्रकाशित होतं, ती ऊर्जा त्याला मिळते, ते कॉन्शियसनेस जाणीव तत्व त्याला मिळतं आणि त्यामुळे मनाला हा प्रकाश, ऊर्जा आणि जाणीव तत्व प्रतिबिंबित झाल्यामुळे ते तो अहंकार, इंद्रिय आणि इतर सर्व अवयवांना मन ते ट्रान्सफर करतं. तर अशा प्रकारे होतं काय की मनामध्ये जरी हे प्रतिबिंबित झालेलं असलं तरी मुख्यत्वानं अहंकारामध्ये हे परमतत्वाचं जे कॉन्शियसनेस आहे, जे ऊर्जा तत्व आहे, ते प्रकर्षानं अहंकारामध्ये जास्त प्रमाणात जाणवतं. कारण अहंकार हा सतत मी 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 करणारा असा स्फुरण पावत असतो आणि त्यामुळे असं मानलं जातं की परमतत्वाचं प्रतिबिंब अहंकार रूपी आरशामध्ये प्रकर्षाने पाडलं जातं आणि म्हणून हे इक्वेशन तयार होतं, व्यक्ती बरोबर परमतत्व अधिक अहंकार रूपी आरसा अधिक त्या आरशामध्ये पडलेलं रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस किंवा चिदाभास. आता आपल्याला हे जे इक्वेशन आहे बर का, ते कोणत्याही व्यक्तीचं तेच इक्वेशन आहे. प्रत्येकामध्ये परमतत्व आहे, प्रत्येकामध्ये मन अहंकार आहे आणि प्रत्येकामध्ये त्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. पण आता आत्मसाक्षात्कार होणं म्हणजे काय, ही आपली व्यक्तीची ओळख आहे. व्यक्तीची ओळख ह्या इक्वेशननी सांगितली जाते. पण आत्मसाक्षात्कारानंतर व्यक्तीला काय कळतं की माझं खरं स्वरूप, माझी खरी ओळख ही परमतत्व आहे. म्हणजे मग आता इक्वेशन काय व्हायला हवं, तर व्यक्ती बरोबर परमतत्व, बस फक्त एवढंच. उरलेले अधिकचे जे दोन घटक आहेत, अहंकार रूपी आरसा आणि त्यामध्ये पडलेलं त्याचं प्रतिबिंब, हे दोन्ही घटक जेव्हा बाजूला होतील आणि केवळ परमतत्व उरेल तेव्हा ते त्याच्याच प्रकाशानं ते प्रकाशित होईल. हा होतो आत्मसाक्षात्काराचा याचं गणित आणि त्याचं इक्वेशन. मग त्यासाठी काय व्हायला पाहिजे, तर अहंकार रूपी आरसा हा विलय पावायला हवा. तो जर नष्ट झाला तर प्रतिबिंब पण, आरसा नाही म्हणून प्रतिबिंब पण राहणार नाही, नाही का. मग आता अहंकार कसा काय विलय पावेल, परमतत्वामध्ये अहंकार जेव्हा विलय पावतो तेव्हा आरसा उरत नाही, आरसा नाही म्हणून रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस नाही. पण ही परिस्थिती केव्हा येऊ शकेल, तर अध्यात्मामध्ये असं मानलं जातं की साधक जेव्हा तपस्या करतो, साधना करतो, ध्यान धारणा करतो, चिंतन मनन करतो, भक्ती मार्गाकडे जातो किंवा निष्काम कर्मयोग करतो, कोणत्याही मार्गाने जेव्हा तो ती तपस्या करतो तेव्हा त्या साधनेमुळे काय घडतं की आपली जी नेहमीची लौकिक अर्थाची बुद्धी आहे, लौकिक अर्थाची सगळ्यांची जी बुद्धी आहे ती लौकिक आहे, मर्यादित आहे, शांत आहे, भौतिक जगतापुरतीच ती आहे. परंतु या तपस्येमुळे या मर्यादित बुद्धिमत्तेचं रूपांतर हळूहळू अलौकिक अशा, श्रेष्ठ अशा ऋतंभरा प्रज्ञामध्ये रूपांतर व्हायला लागतं आणि मग त्या सर्वश्रेष्ठ प्रज्ञेमुळे तो अहंकार परमतत्वामध्ये विलय पावतो. किंवा दुसऱ्या प्रकारे असंही म्हटलं जातं की ही आपल्या बुद्धीची, बर का, सततच्या तपस्येनं, ध्यानधारणेनं, साधनेनं ही आपल्या बुद्धीची एक अलौकिक अशी
झेप मानली जाते, जी शब्दामध्ये मांडता येत नाही, जी अलौकिक आहे आणि जी आपल्याला आत्मसाक्षात्कार घडवून देते. इट्स अ इंट्युशन, इंट्युटिव्ह झेप असं त्याला म्हटलं जातं. आणि मग तो जो आत्मसाक्षात्कार घडतो त्यावेळेला अहंकार रूपी आरसा विलय झाल्यामुळे आता इक्वेशन मध्ये फक्त परमतत्व हेच फक्त शिल्लक राहतं. आता या आत्मसाक्षात्कारामध्ये अहंकाराचं काय घडतं नेमकं, तर आपल्या बुद्धीने जी अलौकिक झेप घेतलेली असते त्या प्रज्ञेमुळे अहंकाराच्या आता असं लक्षात यायला लागतं की मी करणार आहे, मी करता, मी भोगता, मी केलं, मी असं केलं, ही जी सततची त्याचा जो जयघोष चालू आहे तो मौन रूपामध्ये जातो. त्याला कळून चुकतं की आपण जे सगळं आपलं स्फुरण चालू आहे त्याच्या पाठीमागे खरा जो स्रोत आहे तो कोणी वेगळाच आहे, ते आहे परमतत्व. त्याच्या जीवावर माझं इकडे स्फुरण चालू आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि तो परमतत्वामध्ये विलय पावतो. आता हे कसं घडतं नेमकं, तर ध्यान योग मार्गामध्ये समाधीच्या द्वारे हे आपल्याला आत्मसाक्षात घडतो. ज्ञान योगामध्ये काय घडतं, तर अहम ब्रह्मास्मी, मीच ते परमतत्व आहे, या ब्रह्मभावामध्ये बुद्धी अहंकार लीन होतो आणि त्यामुळे आत्मसाक्षात्कार घडतो. भक्ती मार्गामध्ये काय घडतं, तर साधकाची भक्ती हळूहळू श्रेष्ठ अशा पराभक्तीमध्ये जाते. अनन्य शरणागतीनं, तुझ्याशिवाय मला आता दुसरं कोणीही नाही, या अनन्य प्रेम भावानं त्याची भक्ती श्रेष्ठ स्तराला पोचल्यामुळे तो आत्मसाक्षात्कार त्याला भक्तीच्या साह्याने घडतो. आणि निष्काम कर्म योगामध्ये निष्काम कर्म या साधनेच्या द्वारे त्याला आत्मसाक्षात्कार घडतो. आता या आत्मज्ञानानंतर ज्ञानीला पूर्णपणे कळून चुकतं की आपलं खरं स्वरूप, आपली खरी ओळख ही ईश्वरीय तत्व आहे. हे भान त्याचं आता कधी सुटत नाही आणि त्यामुळे ते भान मनामध्ये सतत जागृत ठेवूनच तो व्यवहारामध्ये सुद्धा अतिशय साधेपणानं वागू शकतो. म्हणजे त्याचं भान आहे ते परमतत्वाच्या पायरीवर, पण व्यवहारामध्ये लोकांशी जगामध्ये वावरताना व्यवहार करताना तो एक पायरी खाली उतरतो आणि तेव्हा तो तेवढ्याच समरसतेनं जगामध्ये वावरू शकतो. त्यामुळे जगतामध्ये वावरताना आत्मज्ञानीचं समीकरण काय असतं, त्याचं इक्वेशन आपल्यासारखंच, व्यक्ती म्हणजे परमतत्व अधिक अहंकार रूपी आरसा अधिक रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, हे त्याचं तेव्हा व्यवहारामध्ये वागताना असतं. परंतु घडतं काय की अहंकार रूपी आरसा जरी असला तरी त्याचा आता त्याला फरक पडत नाही. कारण त्याला आता कळून चुकलं की माझं समीकरण केवळ परमतत्व आहे. व्यवहारात वागण्यासाठी म्हणून मला अहंकार, शरीर, मन हे सगळं लागणार आहे, पण माझं खरी ओळख ही परमतत्व आहे. त्यामुळे तो अहंकार रूपी आरसा जरी असला तरी सुद्धा तो त्याला आता त्रास देऊ शकत नाही. आत्मज्ञानी त्याला, अहंकाराला जसं पाहिजे तसं, जेव्हा हवं तसं आणि त्या मर्यादेपुरतच तो त्या अहंकाराला आपल्या मुठीत ठेवून तो वागू शकतो. त्यामुळे अहंकार रूपी असला काय, मग त्यामुळे प्रतिबिंब असलं काय, आत्मज्ञानीच्या
मूळ स्वरूपाच्या ओळखीमध्ये आता फरक पडत नाही. तर असं हे इक्वेशन आत्मसाक्षात्काराचं. काय घडतं, आधी होतं 3 घटकांनी मिळून बनलेलं इक्वेशन, परमतत्व अधिक अहंकार रूपी आरसा अधिक रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. आता जेव्हा आत्मसाक्षात्कार घडतो तेव्हा ते 3 घटकांचं इक्वेशन, व्यक्तीचं इक्वेशन, आता काय होतं, व्यक्ती बरोबर केवळ आत्मतत्व. या आत्मज्ञानाची थोरवी एवढी अपूर्व आहे की त्यानं सगळं संचित नष्ट होतं आणि ज्ञानीला केवळ प्रारब्धापुरतं त्याचं जीवन जे आहे ते त्याला भोगून ते तो भोगतो आणि पुन्हा जन्म मरणाचा फेरा त्याच्या मागे लागत नाही. उपनिषदांनी म्हटल्याप्रमाणे किंवा गौरवल्याप्रमाणे मनुष्य जन्माची ही सगळ्यात श्रेष्ठ अशी कृतार्थता आहे. मोक्षप्राप्ती म्हणजे काय? मोक्षप्राप्ती किंवा कैवल्य प्राप्ती म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वस्वरूपाचं यथार्थ त्याची ओळख होणं आणि त्यानं आयुष्यामध्ये कृतार्थ होणं. मोक्षप्राप्ती त्याद्वारे करून घेऊन जन्म मरणाचा फेरा त्यांनी, संसार चक्राचा फेरा त्यांनी नष्ट होतो. ही जीवनाची कृतकृत्यता मानली जाते. अध्यात्मशास्त्र आपल्याला कळवळून सांगत असतं की आपण सगळ्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. चला तर मग आपण सगळेजण त्या मार्गावरनं चालत राहून त्याचं प्रयत्न करत राहूया. इक्वेशन आत्मसाक्षात्काराचं हा एपिसोड मी आता इथे थांबवते खरी, पण अनेक एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.